मित्रांनो, तुम्हालाही महाकुंभच्या जत्रेत जायचं आहे का? तर चला माझ्यासोबत. बोला हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे लवराज आणि मी चाललो आहे अमृत स्नान करायला महाकुंभच्या जत्रेत प्रयागराजला. आणि हा, एक डुबकी तुम्ही माझ्यासोबत लावायची असो तयार राहा. मित्रांनो, फ्लाइटवाल्याने तर कहर करून ठेवलाय पैशांचा आणि ट्रेनमध्ये तर नुसती मारामारी चालू आहे. तर आता फक्त एकच पर्याय उरलाय, तो आहे बाय रोड. तर काढली माझ्या भावाने गाडी आणि निघालो आम्ही 1300 प्लस किलोमीटरच्या प्रवासाला. टोटल 24 तासाचा हा प्रवास आहे आणि स्टे न करता कसं पॉसिबल होणार आहे हे आता फक्त देवालाच माहिती आहे. चला तर आता सुरू झाला आहे समृद्धी महामार्ग. इकडे यायचं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 8 तासाचा उपवास पकडायचा आहे, कारण रस्त्यात एकही चांगलं हॉटेल नाहीये खायला. छोटे स्टॉल्स आहेत, पण मला त्यातली चव काय आवडली नाहीये. या हायवेला तुम्हाला यायचं असेल तर तुमच्या टायरमध्ये नायट्रोजन असलं तर चांगलंच आहे आणि जरी तुम्ही विसरलात तर पेट्रोल पंपला तुम्ही भरू शकतात. आणि हां, जे तुम्हाला छोटे हॉटेल्स दिसतायत ना पेट्रोल पंपच्या बाजूला, तिकडे थोडंसं खाऊन घ्या, चहा कॉफी मारा. कारण की पुढे-पुढे तुम्ही करत जाल तर तुम्हाला काहीच मिळणार नाहीये आणि 8 तास असेच निघून जातात. चालवता-चालवता सकाळ झाली आणि मस्त सनराईज बघत आम्ही नागपूरला पोहोचलो. पण हायवेला तर आम्हाला काहीच चांगलं मिळालं नाही, म्हणून आम्ही डायरेक्ट नाश्ता न करता जेवायलाच गाडी थांबवली. अरे च्यायला, हे काय कर्नाळ्याला पोहोचलो काय? 1 मिनिट, 1 मिनिट. नाही, हा तर पेंच टायगर रिझर्व्हचा गेट दिसतोय. नागपूरनंतर अर्धा हायवे तर या पेंच टायगर रिझर्व्ह मधूनच जातोय. खूप मस्त रस्ता आहे आणि खूप भारी रोड्स आहेत इकडचे. रात्रीचे 11:30 वाजले. पुढे खूप ट्रॅफिक होतं, म्हणून आम्ही स्टे करायचा विचार केला. आता प्रॉब्लेम असा झाला, की एकच हॉटेल खाली होतं, जे आहे कटनीमध्ये. ह्याची कॉस्ट ऐकून तर आमची झोपच उडाली, पण गाडीमध्ये झोपण्यापेक्षा तर बेटर ऑप्शन आहे. तर चला आपण बघूया उद्या ट्रॅफिक पासून आपण खरंच वाचलो आहे का?